सध्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक जण प्रयत्न करत आहेत. मग ग्रामीण भागातील पानपट्टी असो, ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतामध्ये CCTVच्या माध्यमातून काही क्षण चित्रित करत असतो. मात्र या सगळ्या गोष्टींसाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. पण दहिवडीत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून चालवणाऱ्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात मात्र अशा पद्धतीची CCTV यंत्रणा नाहीये. खरं तर या शासकीय वसतिगृहाचं उद्घाटन 2019 साली झालं आणि 2019 सालापासून 2026 पर्यंत शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये कुठेही CCTV नाहीये. खरं तर या मुलींच्या वसतिगृहामध्ये मुख्य गेट, त्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या गृहपाल यांचं कार्यालय आणि संपूर्ण परिसर CCTVच्या अग्रणीखाली आला पाहिजे. मात्र इथं गेल्या 7 वर्षापासून या यंत्रणेचा अभाव असल्याचं स्पष्ट होतंय. मग या ठिकाणी CCTV यंत्रणा न बसवण्याचं कारण काय? या ठिकाणी CCTV यंत्रणा नसल्यामुळं तिथं होत असलेले अनेक गैरप्रकार चित्रित होत नाहीत आणि त्याचमुळं काही गोष्टी अनुत्तरित राहत आहेत. त्यामुळं इथं असणाऱ्या गृहपाल यांनी आत्तापर्यंत वेळोवेळी त्यांच्या वरिष्ठ विभागाला ही यंत्रणा नसल्यामुळं पत्रव्यवहार केलाय का? पण ही चौकशी त्यांच्याकडे करायची कशी? कारण शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये पुरुषांना परवानगी नाहीये. खरं तर आम्ही बातमीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना विचारत असतो, पण इथं मात्र एक वेगळाच प्रकार सुरू आहे. शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये ज्या गृहपाल म्हणून काम करतात त्यांच्याकडे चौकशीसाठी गेल्यानंतर त्या नियम दाखवतात की पुरुषांना या ठिकाणी परवानगी नाहीये. मग त्यांना भेटून माहिती घ्यायची कुठं? त्याच वेळी त्या नियम दाखवतात. याच नियमातून तिथं त्यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर 3 पुरुष चौकशी करत असतात, त्यांची मीटिंग चाललेली असतात. मग हे पुरुष त्यांच्या कार्यालयात चालतात. मग पत्रकार म्हणून एखादी व्यक्ती जर तिथं माहिती विचारायला गेली तर मुख्य गेटच्या आतमध्ये येऊन दिलं जात नाही. हा नक्की काय प्रकार आहे? त्यामुळं या ठिकाणी असलेली माहिती समजणार कशी? खरं तर शासकीय वसतिगृहाच्या परिसरामध्ये मुख्य गेटवर CCTV यंत्रणा नसल्यामुळं खूप मोठे गोष्टी तिथं होत असलेल्या चित्रित केल्या जात नाहीत. त्यामुळं ही यंत्रणा का नाही आहे याचा जाब सुद्धा संबंधित गृहपाल यांनी देणं अत्यावश्यक आहे. कारण या ठिकाणी पानपट्टी चालक, एखादा सामान्य शेतकरी जर आपल्या त्या ठिकाणच्या पानपट्टीच्या संरक्षणासाठी जर एवढी विशेष काळजी घेत असेल तर दहिवडीच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये CCTV का नाही आहेत याचं उत्तर नक्की देणार तरी कोण? त्यामुळं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. ही CCTV यंत्रणा नसल्यामुळे शासकीय वसतिगृहातील मुलींचं अस्तित्व आणि सुरक्षा धोक्यात आलेली आहे. त्या ठिकाणी होत असलेले गैरप्रकार खरं तर चित्रित होत नाहीयेत. त्यामुळं या ठिकाणी वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट द्यावी अशी मागणी आम्ही या बातमीच्या माध्यमातून करतोय. नक्की CCTV यंत्रणा नसल्यामुळं काय काय प्रकार सुरू आहेत पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून. दहिवडीतील शासकीय मुलींच्या वसतिगृहात CCTVचा अभाव, 75 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. मान तालुक्यातील दहिवडी इथं सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तब्बल 75 विद्यार्थिनींची राहण्याची क्षमता असलेल्या या वसतिगृहात अद्यापही CCTV यंत्रणा नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे इथं घडणारे प्रकार, शिस्तभंगाच्या घटना किंवा संभाव्य गैरप्रकार कोणत्याही कॅमेऱ्यात कैद होत नसल्यानं विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा अधिकच गंभीर बनलाय. सध्या उन्हाळी सुट्टीमुळे वसतिगृह बंद असले तरी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पुन्हा मोठ्या संख्येनं मुली इथं वास्तव्यास येणार आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली मूलभूत सुविधा नसल्यानं पालकांमध्ये ही चिंता व्यक्त केली जाते. वसतिगृहासारख्या संवेदनशील ठिकाणी प्रवेशद्वार, कॉरिडॉर, परिसर आणि कार्यालयीन भागात CCTV कॅमेरे असणं अत्यावश्यक मानलं जाते. अनेक शासकीय व खासगी वसतिगृहांमध्ये ही सुविधा अनिवार्य करण्यात आली आहे. असं असताना दहिवडी येथील वसतिगृहात ही सुविधा नसणं म्हणजे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचं उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही या वसतिगृहातील विविध समस्या समोर आल्या होत्या. सुरक्षा, देखरेख आणि व्यवस्थापन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असतानाही संबंधित विभागानं ठोस पावलं उचलली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. CCTV नसल्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास त्याचा तपास करणं कठीण होऊ शकतं. विद्यार्थिनींमध्ये वाद, बाहेरील व्यक्तींचा प्रवेश,
कर्मचारी स्तरावरील निष्काळजीपणा किंवा इतर संवेदनशील बाबींची पडताळणी करण्यासाठी कोणताही तांत्रिक पुरावा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे मुलींचं संरक्षण नेमकं कसं होणार असा सवाल पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. स्थानिक नागरिकांनी सामाजिक न्याय विभागानं तातडीनं या वसतिगृहाची पाहणी करून आधुनिक CCTV यंत्रणा बसवावी, सुरक्षा नियम अधिक कडक करावेत, तसेच व्यवस्थापनाच्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.